सेकंड डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट. तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पण आम्ही इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट, फेशियल रेकग्निशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि एआय ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन हे आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट म्हणजे नवीन नवीन जे माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय हायकोर्ट यांच्याकडनं डायरेक्टिव्ह येतात, आपल्या गव्हर्नमेंट कडनं जे डायरेक्टिव्ह येतात, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आमच्या जे डीजी ऑफिस, उच्च जे कार्यालय आहे त्यांच्याकडनं जे डायरेक्टिव्ह येतात ते कधी कधी ट्रॅक करणं आणि त्याच्यानुसारच काम करून घेणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं. तर त्याच्यासाठी सर्व अंमलदारांना आम्ही हे पूर्ण SOP प्रमाणे की या स्टेप नंतर काय केलं पाहिजे, याच्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्या प्रकारे एआय चॅटबॉट आहे. आता हा एआय चॅटबॉट फक्त टायपिंगचा नाही आहे, पुढे जाऊन आम्ही हे पण ऍड करत आहे की व्हॉइस टू टेक्स्ट होईल. म्हणजे फक्त मोबाईलवर बोलायचं आहे, तो एआय त्या टेक्स्ट मध्ये ते रीड करेल आणि परत एआय आपल्याला टेक्स्ट टू व्हॉइस म्हणजे तो टाईप केलेला पूर्ण व्हॉइस मध्ये तो आपल्याला सांगेल. ज्या प्रकारे तुमच्या फोन मध्ये सिरी वगैरे चालतं त्याच प्रकारे आपण हे करून घेणार आहे. त्याच्यामध्ये पोलिसांचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे पोलीस आरोपींना पकडणार, काय करणार, IPDR CDR अनालिसिस कशा प्रकारे असणार. मी हा व्हिडिओ काही आपल्याला दाखवत नाही कारण की आमचे हे ट्रेड सिक्रेट्स असतात, ते सगळ्यांना कळायला. जसं ते मालिका बघून सगळ्यांनी आता फोन बंद करणं सुरू केलं आहे, म्हणून आम्ही काय हे दाखवणार नाही आपल्याला. पण टेक्नॉलॉजी आहे, मी आपल्याला हे सर्व आश्वासन देतो. इथे टेक्नॉलॉजीचा वापर महत्वाचे म्हणजे झिरो पेंडन्सी असली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.